मित्रांनो, सोरायसिस या आजाराबद्दल आपण माहिती मिळूया. सोरायसिस हा आजार कशामुळे होतो? साधारणतः पहिल्यांदा हे जाणून घ्या की सोरायसिस हा आजाराची प्रक्रिया काय आहे आणि साधारणतः सगळ्या लोकांची सोरायसिस विषयी काय धारणा आहे. सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे, कारण त्याचे जी लक्षणं आहेत ही त्वचेवर जाणवतात. पण जरी हा त्वचा रोग असला तरी हा कुठल्याही संसर्गामुळे म्हणजे कुठल्याही बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होत नाही. तर हा जो आजार आहे हा आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये जे काही बिघाड निर्माण होतात त्याचे त्वचेवरील परिणाम आहेत. साधारणतः ज्यावेळेला आपण सोरायसिस या आजाराविषयी शब्दाविषयी आपण बघतो त्यावेळेला पहिल्यांदा आपल्या डोक्यात लक्षात येतं की सोरायसिस हा आजाराची जी सुरुवात आहे ती डोक्यात कोंडा या लक्षणाने होते. म्हणजे बऱ्याच वेळेला डोक्यात होणारा कोंडा हा सोरायसिस असू शकतो आणि कालांतराने ज्या वेळेला हा कोंडा वाढत जातो आणि त्याच्या कानामागील त्वचा जाड होते, कपाळावरची त्वचा जाड होते आणि तिथून पण खपल्या आणि कोंडा पडायला लागतो, त्यावेळेला हे निश्चित होतं की हा साधा डोक्याचा कोंडा नसून हा एक त्वचा विकार आहे ज्याचं नाव सोरायसिस आहे. आणि सोरायसिस हा त्वचा विकार जो आहे हा संपूर्ण त्वचेवर पसरू शकतो. प्रगत वैद्यकशास्त्रामध्ये सोरायसिसवर कायमस्वरूपी उपाय नाहीत. याचा अर्थ हा आजार कधीही पूर्णपणे दुरुस्त होऊ शकत नाही. याला फक्त काही काळाकरता नियंत्रणात ठेवण्यात येते, अशी ही माहिती आहे. आता हा सोरायसिस कशामुळे होतो? समजा हा एखाद्याला झाला तर संसर्ग तर नाहीच आहे, म्हणजे कोणाच्या संपर्कात आला म्हणून नाही झाला, मग हा का निर्माण झाला आहे? तर सोरायसिस या आजाराविषयी आपण या प्रश्नामध्ये सखोल माहिती घेऊया की कशामुळे होतो सोरायसिस. तर सोरायसिसमध्ये नक्की काय होतं? तर आपल्या त्वचेच्या ज्या पेशी आहेत यांचं जे पुनरुत्पादन हे प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात होतं. साधारणतः आपल्या शरीरातली ही जी बाह्य त्वचा आहे ही एक मृत पेशींचा थर आहे आणि त्याच्या खाली जिवंत पेशी आहेत. तर प्रत्येक पेशी जेव्हा खालून निर्माण होते त्यावेळेला ती हळूहळू वर यायला लागते त्वचेवर आणि तिचा रक्तपुरवठा बंद होतो आणि ती कोरडी व्हायला लागते, ती वाळते आणि ती मृत पावते आणि त्या संपूर्ण मृत पेशींचा जो थर आहे तो आपल्याला त्वचा म्हणून बाहेर दिसतो. आणि रोज आंघोळीच्या वेळेला किंवा रोज आपल्या त्वचेतून लाखो पेशी ह्या वातावरणात पडत असतात आणि त्या नष्ट होत असतात किंवा आंघोळीच्या वेळेला बरीचशी त्वचा निघून जाते. आणि ही जी प्रक्रिया ही सतत होत राहते, त्यामुळे आपल्याला जाणवत नाही. दर 28 दिवसांनी एक त्वचेची पेशी तयार होते. ती हळूहळू तिचं लाईफ 28 दिवस आहे. 28 दिवसांनी ती जशी झाडाची पानं गळून पडतात तशी गळून पडते, पण आपल्याला हे जाणवत नाही कारण रोज आपली त्वचा थोडी थोडी निर्माण होते आणि जितकी निर्माण होते तितकीच त्वचा नष्ट होते. ही जी सायकल आहे ही नॉर्मल सायकल आहे. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला जखम होते अर्थात त्या त्वचा भंग पावते तर ती जखम दुरुस्त होण्याकरता साधारणतः 28 दिवस लागायला पाहिजे, पण ती त्वचा दुरुस्त होण्याकरता फक्त 3 दिवस लागतात. याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकारशक्ती आहे ती प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या वेळेला जखमा निर्माण होतात त्या वेळेला ज्या ठिकाणी जखम आहे त्या जखमेच्या आजूबाजूला जे रक्तपुरवठा जास्त प्रमाणात करण्यात येतो, सायटोकाइन्स म्हणून केमिकल्स आहेत ते सिक्रेट होतात आणि फक्त तेवढ्याच जागेच्या पेशी 10 ते 15 पटीने जास्त प्रमाणात निर्माण होतात. म्हणजे 28 दिवसासाठी जी जखम दुरुस्त व्हायला लागली पाहिजे ती व्हायला वेळ लागेल, ती जखम केवळ 3 दिवसात भरून येते. याचा अर्थ जास्त प्रमाणात पेशी निर्माण करण्यात येतात. जशी ही जखम भरून येते तशी ही जी जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया आहे ही बंद होते आणि ती नेहमीच्या वेगाप्रमाणे पेशी तयार होतात. त्यामुळे ती जखम आणि नॉर्मल स्किन ही एकामेकामध्ये जुळते, भरून येते आणि त्या ठिकाणी जखम होती असं कुठलंही निशाण किंवा खूण त्यात राहत नाही. ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. समजा जखम दुरुस्त होण्याची जी प्रक्रिया आहे ही सुरू झाली आणि जखम दुरुस्त झाल्यानंतरही ती बंद नाही झाली, ती चालूच राहिली तर काय होईल? त्या ठिकाणी
पेशींचे, त्वचेच्या पेशींचे थरावर थर साचतील, ज्याला आपण कापल्या म्हणतो, आणि त्या पडत राहतील. साधारणतः सोरायसिसमध्ये प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे जखमा नसतानाही ही प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते. तिला असा भास होतो की आपल्या शरीरावर जखमा आहेत आणि त्या ज्या जखमा आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत, म्हणून त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे हे 10 ते 15 पटीने वाढतं आणि त्याला, या बिघाडाला आपण म्हणतो सोरायसिस. आता जखम दुरुस्त होण्याची जी प्रक्रिया ही एक आनुवंशिक प्रक्रिया, ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये निसर्गतः आहे आणि ही फक्त जखम दुरुस्त होण्यासाठीच आहे. पण जखमा नसताना पण ज्यावेळेला असं होतं त्यावेळेला आपण असं म्हणतो की हा प्रतिकारशक्तीमधला बिघाड आहे आणि हा बिघाड जो आहे हा दुरुस्त करायला पाहिजे आणि प्रतिकारशक्ती फक्त जखम आहे तेव्हाच काम करायला पाहिजे. ती सारखी काम करायला लागली तर तो त्रास आहे, तो रोग आहे आणि अशा आजारांना म्हणतात ऑटो इम्यून डिसऑर्डर. म्हणजे प्रतिकारशक्ती ही आपोआप चालू होऊन जाते कारण नसताना, त्यावेळेला म्हणतात ऑटो इम्यून. तर ही जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ही प्रतिकारशक्तीच्या लेवलला झालेली आहे. त्यामुळेच प्रगत वैद्यकशास्त्रामध्ये जी काही औषधी आहेत ती हा जो वाढलेला त्वचेचा वेग आहे, हा जो त्वचेचा वाढलेला वेग आहे, हा वेग तो फक्त काही काळाकरता नियंत्रणात करणे किंवा जी तुमच्या त्वचेच्या भरपूर थरावर थर झालेले आहेत ते थर काढून टाकणे, अशा प्रकारची मलमं देणे, म्हणजे काही काळाकरता तुमची त्वचा नॉर्मल दिसेल, किंवा प्रतिकारशक्ती दाबून टाकणे, अशा प्रकारच्या औषधं ज्याला स्टिरॉइड्स म्हणतात, यामुळे काही काळाकरता हा रोग नियंत्रणात आणता येतो. पण याचं मूळ कारण नष्ट न झाल्यामुळे रोगाची तीव्रता वाढते, रोगाची ताकद वाढते आणि तो रोग पुन्हा अधिक ताकदीने येतो. म्हणून सोरायसिस हा कायम वाढत राहतो आणि पर्यायाने ज्या वेळेला औषधं तीव्र औषधं देऊनही हा नियंत्रणात येत नाही आणि त्या औषधांचे तुमच्या महत्त्वाचे अवयव जसं किडनी आणि लिव्हर ही खराब होतात आणि त्यामुळे ती औषधं बंद करावी लागू शकतात आणि त्यावेळेला रोग नियंत्रणासाठी कुठलाही उपाय नसल्यामुळे रुग्णाला केवळ रोगासोबत जगणे किंवा रोगाच्या त्रासासोबत जगणे हे एकटा शेवटचा पर्याय असतो. याचा अर्थ खूप घाबरून जायची नाही आहे, कारण प्रगत वैद्यकशास्त्राव्यतिरिक्त इतरही वैद्यकशास्त्र आहेत आणि त्या वैद्यकशास्त्रामध्ये सोरायसिसवर उपचार आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं वैद्यकशास्त्र आहे होमिओपॅथिक वैद्यकशास्त्र. होमिओपॅथिक शास्त्रामध्ये रोगाच्या बाह्य लक्षणांपेक्षा रोगाचं जे मूळ कारण आहे, उदाहरणार्थ सोरायसिसमध्ये रोगाचं जे मूळ कारण आहे ते प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेला बिघाड, त्या बिघाडावर औषध दिल्यानंतर तो बिघाड ज्या वेळेला पूर्णपणे दुरुस्त होतो, प्रतिकारशक्ती जी आहे ती तिचं नॉर्मल जे आहे किंवा तिचं मूळ जी प्रवृत्ती त्याच्यामध्ये ती पुनर्प्रस्थापित होते, ती फक्त जखम आहे तेव्हाच काम करते. ही स्टेज ज्या वेळेला होमिओपॅथी आणून देते त्यावेळेला कुठल्याही औषधाविना हा आजार पुन्हा उद्भवत नाही. पण त्याकरता काही काळ नियमित होमिओपॅथिक उपचार घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे उपचार सोरायटेट ह्या संस्थेमध्ये गेल्या 37 वर्षामध्ये करण्यात येत आहेत आणि जवळजवळ 27,000पेक्षा अधिक रुग्णांचा त्यांनी उपचार केलेला आहे. तर होमिओपॅथिक उपचारामुळे ज्या रुग्णांनी नियमित उपचार घेतलेले आहेत त्या सगळ्या रुग्णांना उपचार बंद केल्यानंतर 10 ते 15 वर्षपर्यंत पुन्हा सोरायसिस झाला नाही. मात्र याकरता किमान 1 ते 3 वर्ष डॉक्टर जोपर्यंत तुम्हाला उपचार बंद करायला सांगत नाहीत तोपर्यंत उपचार घेत राहणे हे आवश्यक आहे. तर सोरायसिस या आजाराविषयी आपण जी माहिती घेतलेली आहे ती ही अशी आहे आणि याचे जे उपचार आहेत ते आपण बघितले आहेत आणि उपचारांचे परिणाम पण आपण बघितलेले आहेत. धन्यवाद.